झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंग चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग आई आत म्हणजे आत घरात रिअर व्ह्यू मिरर मध्ये दिसतं मला आई काय झालं अगं हो म्हणायचो मी बेट लावली आहे ज्ञानदादाशी आणि तो जर जिंकला ना बरं ठीक आहे हो म्हणायचं ऑल द बेस्ट थँक्यू सावकाशा पडशील तुला पण मला काही सांगायचंय का हो बोल आयुष्यात एकदाच पावसात भिजायला मन धजू देत तुझं उन्हाच्या झळा आयुष्याच्या कळा असतीलच ना सोबत अथांग अनंत थोडक्यात मी हो म्हणायचं ना बेस्ट ऑफ लक अजून कोणी आहे का या घरात ज्याला मला काही सजेशन्स द्यायचे काय कुठे निघाली सॉरी घनश्याम माऊली माऊली महत्वाच्या कामाला बाहेर जात असताना हा प्रश्न विचारायचा नाही असं आईने शिकवलं नाही तुला विचारणं फक्त उपचार राहिलेत माऊली आता वेळ आहे ती तुमच्या नकारावर उपचार करण्याची माऊली तुमचं लग्न होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत घरात स्वयंपाक तर करायला हवा ना सोडा वाट सोडा माझी मला काम आहेत ए तू वाट अडवलंस माझी चल मागे वाट सोड माझी मी आज जा अजून कोणाला काही सांगायचंय का मला एक साथ सगळे सामील आहेत माई माई हळू काय झालं दादा मुलगी बघायला गेला काय सांगतेस काय अगो आई देवा देवा दत्तात्रय पावलात रे बाबा तुला काय देऊ थँक्यू देवा परमेश्वरा ते मघाशी कोण आले होते ग तुझे बाबा का हो त्यांनी डबा आणला होता तुझ्यासाठी सॉरी हा मी ओझरता ऐकला ग त्यांनी केला होता स्वयंपाक हो तुला नाही येत स्वयंपाक करता नाही अजून काही चौकशा नाही पण कळला ग मला काय हेच की तुझं लग्न का अजून जमत नाहीये ते तुला सांगते नवऱ्याच्या मनाचा रस्ता का काय तो म्हणतात ना तो खरंच पोटातून जातो अगं माझ्या मुनमुनला तर रोज काहीतरी नवीन लागतं हो सकाळची पोळी संध्याकाळी सुद्धा खात नाही अगं रॅट्स तुला सांगते स्वयंपाक शिकून घे हा नाही तो कठीण आहे तुझं मला माहिती आहे माझं कठीण आहे आणि तसं असलेलंच मला आवडतं तुझ्याशी ना काही बोलताच येत नाही
म्हणूनच तुझे बाबा कदाचित अविनाश सरांशी बोलायला गेले असणार. सोनवणे साहेब, राधा 9वीत होती तेव्हा तिची आई गेली. तेव्हापासून बघा मीच तिची आई आणि मीच तिचा बाप. या आय कॅन अंडरस्टँड. बाय द वे, काय करता आपण? अरे खूप काही करतो. लाफ्टर क्लब चालवतो, घरी स्वयंपाक करतो. फार उत्तम स्वयंपाक करता येतो बरं म्हणा. हा, एकदा जेवायला या घरी. काय आवडतं सांगा, ते करून घालतो का नाही बघा तुम्हाला. पूर्णाची पोळी पण करता? केली जमते मला, उत्तम येते. आता रिटायर झालोय त्यामुळे बऱ्याच गोष्टी करायला बराच वेळ असतो मला. AB फार्मामध्ये नोकरीला होतो. भरपूर पैसा आहे, एकुलती एक मुलगी आहे. पण कसं आहे ना सर. सर नका म्हणू तुम्ही मला, मी किती लहान आहे तुमच्यापेक्षा. सॉरी, पण एक सांगू का तुम्हाला, तुम्ही खूप छान वाढवलंय तुमच्या मुलीला. राधा इज डॅम टॅलेंटेड गर्ल अँड परफेक्शनिस्ट. सगळं काम कसं वेळेवर. साहेब सगळं वेळेवर हो, पण लग्न वेळेवर सोडा, त्याच्याबद्दल काही ऐकायलाही तयार नाही ती. याच विषयी मला तुमच्याशी बोलायचं होतं जरा. चालेल ना बोललं तर? बोला ना, बोला. काही दिवसांपासून मी तुमच्या राधावर पाळत ठेवून होतो. का? आता कसं असतं ना की एकाच ऑफिसमध्ये आपण काम करतो तेव्हा फॅमिली मेंबर सारखी होऊन जातो ना आपण. आता राधाचं लग्न ठरत नाहीये हे मला माहिती होतं. म्हणजे इतकी सुंदर मुलगी, इतकी चांगली मुलगी, आणि का बरं तिचं लग्न ठरत नसेल? करेक्ट. ह्याचीच मला फक्त विवच्च ना. आणि आता कसं आहे, या गोष्टीचं पण वय असतं ना. मला वाटलं की बाहेर हिचं काहीतरी आहे म्हणून ही लग्नाला नकार देते का, म्हणून मी हिच्यावर पाळत ठेवून होतो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं. काय 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 लक्षात आलं? हिच्या बाहेर काहीच नाही आहे. कामाव्यतिरिक्त कुठले फोन नाहीत, मैत्रिणींना गुपचूप SMS करणं नाही. अहो साधी सुट्टी घेत नाही तुमची मुलगी. नाही नाही हे बघा देसाई साहेब, तुम्ही वडील आहात तिचे, काहीतरी करा हो तुम्ही. सच अ टॅलेंटेड गर्ल, यु नो. अहो काय करू सांगा ना, सगळं करून थकलोय हो मी. सोनवणे साहेब, 70 मुलं आतापर्यंत तिने नाकारली. किती? 70 मुलं बघितली. ओ माय गॉड. हे सुद्धा करायला गट्स लागतो तो. 70. मी आता तुम्हाला काय म्हटलं, सच अ युनिक गर्ल. आय नो. आता बघा, आज 71वा मुलगा बघायला जायचा पण नाहीच म्हणते. म्हणजे मला वेळ नाही, ऑफिसमध्ये कामं आहेत. तर कसं आहे ना सोनवणे साहेब, नाही म्हटलं ना तरी मी धाकात आहे हो तिच्या. शेवटी ती म्हणेल ना ते फायनल. या पप्पा, अजून इथेच काय करताय तुम्ही? काही नाही, सोनवणे साहेब भेटले, म्हणाले चहा घेऊया. बरं तुला माहितीये मी चहाला कधीच नाही म्हणत नाही. आणि तुमच्या ऑफिस मधला चहा खूप चांगला असतो. हो का? हो, म्हणजे ऐकलंय मी. चहा येतोय. राधा. येस सर. मला सांगितलं नाहीस तू आज तुला लवकर जायचंय ते? मला का? नाही सर, मला नाही लवकर जायचंय. नाही, तुला महत्वाचं काम आहे, तुला जायचं आहे. सर, मला मेहतांच्या बुकलेटचं काम कम्प्लीट करायचं, आणि त्यापेक्षा महत्वाचं या क्षणी माझ्यासाठी काहीच नाहीये. मेहतांना फोन करून सांगेन मी. नथिंग डुईंग. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉब. नाही राधा, आज एकदम छान झकास तयार होऊन जा बरं का. आणि लवकर गेलीस तरी चालेल, याचे काय पैसे कमवून घेणार नाही मी. तुम्हाला पप्पानी सगळंच सांगितलंय का? नाही, मी हे विषय निघाला म्हणून थोडस बोललो नाही का. नाही, लक्षात येतंय माझ्या. वडिलांवर रागवायचं काम नाही. मी सुद्धा एक बाप आहे, आणि बापाचं काळीज काय असतं हेही मी चांगलं जाणतो. कळलं का? तू जेव्हा बाप होशील ना, हे जेव्हा तू आई होशील ना, तेव्हा तुला कळेल. देसाई साहेब, नाईस मीटिंग यू.
ये चला आधीमध्ये गप्पा मारायला ऑफिसमध्ये. हो आता काय ओळख झालीच आहे. आणि तुम्हाला सांगू का, हा मुलगा तुमचा 100% जावई होणार, मी सांगतो. हो तसं झालं ना साहेब, तुमच्या तोंडामध्ये बेसनाचा लाडू बर का. मी रव्याचा प्रेफर करेन. दिले रव्याचे लाडू दिले, तेही उत्तम बनवता येतात बरं का मला. पप्पा तुमचं सगळं झालं की या, मी बाहेर थांब. हो हो थँक्यू सर. हो. बरं झालं तुम्ही होतात बरं का, नाही तर आता इथे माझी चट्टी झाली असती. रव्याचे लाडू. तुम्हाला उशीर झालाय. सॉरी आय एम लेट. इट्स ओके. मी घनश्याम काळे. मी राधा देसाई. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हो ग चना. प्रभात प्रभात, मी की नाही, काय मी की नाही, सांग ना, ओळख बघू आज मी काय केलं असेल. काय केलं माझ्या सोनानं? मी ना मी पारव्याच्या पंखानं पुंकर घालून देवाला साथ घातली होती आणि त्याने ऐकलं माझं. दादा निदान मुलगी बघायला जायला तरी तयार झाला. काय? ए पण आता जर का परत त्याने आज पण तो वेडाबाई, आज पण काय, आज पण देव आपलंच ऐकणार. हे बघ मी देवाजवळच आहे. ओके बाय. बाय. बाबा चॉकलेट आणलेत का? ठेवलेत टेबलवर घे. अरे काय गादीवर नको रे पाय टाकून नाच. मिळाली हातात चॉकलेट. मस्ती नको ती फ्रीज मध्ये टाक. चल. काय काय मला खायचंय. तू बस रे अभ्यासाला. फ्रीज मध्ये ठेव. चल. ती दात किडतात नाही तर. तुला ना बस म्हटलं की आडवाच हो तू लगेच. अहो अहो हाय हाय माऊ. काय? अहो अभ्यास कर. माऊ काय? आणि तुम्ही आल्या कुठे निघालात? मी हे जरा पाय मोकळे करून यायचं म्हणत होतो. आत्ता आलात ना बाहेरून, लगेच काय जाताय? आणि तुम्ही आज मला सांगितलं पण नाही तुमचा आजचा दिवस कसा गेला ते. हा दिवस, तुला दिवस कसा गेला ते सांगू का मी पैसे किती खर्च केले ते सांगू? तुमचा अख्खा दिवस पैसे खर्च करण्यातच तर जातो. तारे कधी बदलतील, डाव कधी बदलेल, बोली कधी सांगावी लागेल, यातच सगळं लक्ष असतं तुमचं. हे बघ, त्या घटनेनंतर मी कधीही खेळलेलो नाहीये. आणि त्या दिवशीच जर तू म्हणत असशील ना तर ते मित्रांनी सांगितल्यामुळे, मित्रांनी आग्रह केल्यामुळे मी थोडेसे पैसे लावले. अख्खा बोनस म्हणजे थोडेसे पैसे असतात का हो? तू आता तेच रोज उगाळणार आहेस का? बाबा आईला हिशेब सांगून टाका म्हणजे ती चिडणार नाही. ए बंड्या, तू ना अगदी आईच्या वळणावर गेलायस. त्याच्यावर रागावताय पण सांगत नाही यार. काय झालं, मी सकाळी इडली सांबार खाल्ला. पण डबा दिला होता ना मी. हो, मी लंच टाइम पर्यंत येतोय ना. तर मग मी इडली सांबार खाल्ला, त्याचे 20 रुपये झाले. त्याच्यानंतर रिक्षेने गेलो, त्याचे 25 रुपये जाताना, आणि येताना 32 रुपये. का? अगं येताना ट्रॅफिक लागला खूप. 20 अधिक 57 आई 77. ए बंड्या, तुझा इतिहास कच्चा आहे ना, मग इतिहासाचा अभ्यास कर. पुढे सांगा. कुठे मी आलो ना. हा, त्याच्यानंतर मी पनीर घेतलं खंडेलवालांकडनं. 45 रुपयाचं. तुझं तू म्हणली होती आवडतं मला पनीर. मी 45 रुपये. 77 अधिक 45 आई 122. त्याच्यानंतर मग मुलांसाठी चॉकलेट आणली 2, त्याचे झाले 20 रुपये. आई 142. झाले एवढे. आणि मग येताना रिक्षा येत चहा प्यायला परत 2दा. 152. एवढे झाले. मग
मग उरलेले माझ्याकडे आहेत ते राहू दे राहू दे. उद्याला मी ते वापरीन. नाही मी काय म्हणते, अख्खा एवढा सगळा दिवसभराचा खर्च असा घडाघडा बोलून दाखवलात, काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही म्हणजे कुठे काही बोली नाही ना लावलेली तुम्ही? तू तू समजतेस तरी कोण ग मला? सट्टेबाज. तुम्हाला उशीर झालाय. सॉरी आय एम लेट. इट्स ओके. मी घनश्याम काळे. मी राधा देसाई. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. समजतेस तरी कोण ग मला? सट्टेबाज. पनीर आणलंय आपल्यासाठी. अहो मला लागणार आहे ते उद्याला. ते फ्रीज मध्ये ठेव, म्हणजे वापरता येईल. ते ताजं आहे. हो. ए चल बाळा, ए चल रे. ऐक, एक काम करायचं राजा, तुझ्या हातातली कॅडबरी. हॅलो, मी 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 पैसे उद्या देतो, पण उद्या कांगारू फायनल. काही झालं तरी कांगारू बस. म्हणजे हॅलो हॅलो रे. हॅलो, पण बोलताय कोणाशी? काय कोण? काका कांगारू. मी कोण कांगारू? काय नाही, कांगारू राष्ट्रीय पक्षी का आपला राष्ट्रीय प्राणी का तो ऑस्ट्रेलियाचा. कुणाचा फोन? काय तू काय पाळत ठेवतेस माझ्या? हे मी काही लफडं बिफडं नाही करत कोणाशी. तुम्ही काय लफडं? तुम्ही इतर इतक्या गोष्टी करून ठेवताना त्याच्यापेक्षा एखादं लफडं केलं ना तर परवडेल मला. सांगताय ना कुणाचा होता फोन? घनाचा होता. नाही घना कुठे दिसलाच नाही मला दिवसभर. म्हणलं कुठे घना गेलाय पुन्हा एकदा मुलगी बघायला. अरे वा 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 वा. म्हणजे आज जमणार का मग? काय माहित जमेल नाही, पण जमणार. मी नाही बाई सांगू शकत. कितीची लावतेस? 500ची? ते घना घनू घना. तुम्हाला उशीर झालाय. सॉरी आय एम लेट. इट्स ओके. मी घनश्याम काळे. मी राधा देसाई. मी आशिष कर्णिक. मी अमृता पाटील. ओहो, तुम्ही लाजल्यावर तुमच्या गालावर खळी पडते नाही? हो. मग आपलं जमणं कठीण आहे. तुम्ही तुमच्या प्रोफाईल पिक्चर मध्ये जो टी शर्ट घातलाय ना, त्यावर अशी एक टॅगलाईन लिहिली आहे की मेडिसिन्स अँड गर्लफ्रेंड्स कम विथ अन एक्सपायरी डेट. ही जर तुमची विचारसरणी असेल ना तर आपलं जमणं अवघड आहे. नाही, ती काही माझी विचारसरणी नाही आहे. तो शर्ट मी असाच घातला होता. असाच घातला होता? हो. तर मग कठीणच आहे, कारण जे तुम्हाला पटत नाही तेही तुम्ही वागत असाल तर मग आपलं जमणं शक्यच नाहीये. त्याचं काय ऍक्च्युली आमचे एक स्वामी आहेत, चिरंतन स्वामी. आमच्या घरी त्यांना विचारल्याशिवाय कधीच कोणताच निर्णय घेतला जात नाही. हो का? आमचे पण एक स्वामी आहेत. आमचे वेगळे आहेत. आणि त्या चिरंतन स्वामीने असं सांगितलंय की माझं लग्न जर एखाद्या अशा मुलीशी झालं जिला हसताना गालावर खळी पडते तर माझ्या जीवाला धोका आहे. हो अहो, पण त्यावर काही उपाय असेल ना? म्हणजे आत्ताच्या स्वामींकडे काही उतारे असतात. एखादी पूजा किंवा एखादं होम केला तर हा प्रश्न सुटू शकेल ना? हा, म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण काय आहे, माझ्या घरचे ही रिस्क घ्यायला तयार होणार नाहीत ना. आणि शेवटी थोडंफार ऐकावंच लागतं घरच्यांचं, नाही का? म्हणजे तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. कॉफी घ्या ना. मी जरा घाईत आहे त्यामुळे मी येतो, पण तुम्ही घ्या ना, कोल्ड्रिंक घ्या. नो थँक्स. एक्सक्यूज मी. सॉरी.
एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा